हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। डोंबिवली एमआयडीसी मधील केमिकल कंपनीमध्ये बॉयलरचे 3 स्फोट, परिसरामध्ये धुराचे लोट, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। डोंबिवलीमधील स्फोटामध्ये 25 ते 30 जण जखमी झाल्याची माहिती, जखमींची संख्या वाढण्याची शक्यता। डोंबिवलीमध्ये स्फोट झालेल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अद्यापही सुरू, बचाव कार्य सुरू। डोंबिवलीच्या अंबर केमिकल कंपनीमधील मोठ्या स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट, स्फोटानंतर परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या। जिल्हाधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या आहेत, स्फोटामध्ये आतापर्यंत जीवितहानी नाही, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। डोंबिवलीमध्ये स्फोट झालेल्या कंपनीतील अडकलेल्या 8 जणांना बाहेर काढलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। डोंबिवलीमधील स्फोटाबाबत प्रशासनाला योग्य सूचना, प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणार, रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणामध्ये पोलिसांवर कोणी राजकीय दबाव टाकला, प्रथम कोणी फोन केला हे गृहमंत्री फडणवीसांनी सांगावं, खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। काही दिवसांपासून पुण्याच्या पालकमंत्र्यांची भेट झाली नाही, दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस हे प्रश्न असताना पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत, सुप्रिया सुळेंचा सवाल। विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांचीही चौकशी, भावासोबतच्या मालमत्ता वादात छोटा राजनशी हातमिळवणी केल्याचा आरोप, पोलिसांना सहकार्य करणार, सुरेंद्र अग्रवाल यांची प्रतिक्रिया। बंडखोरीनंतरही विशाल पाटील सांगलीतील काँग्रेसच्या स्नेहभोजनाला, विशाल पाटलांच्या उपस्थितीनं ठाकरे गटाकडून नाराजी। गजानन कीर्तीकरांनी कुणाची फसवणूक केली असं वाटत नाही, भाजपचे लोक आरोप लावतात पण ते मागून कोणाला मदत करतात, सर्वांना माहिती, अंबादास दानवे यांची दरेकरांवर टीका। गजानन कीर्तीकरांनी लोकसभा निवडणूक लढणार नाही आधीच सांगितलं होतं, दरेकरांच्या आरोपानंतर संजय शिरसाट यांचं उत्तर। पालघरमध्ये मतदारांना 500 रुपये वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल, पालघरमध्ये भाजपनं प्रत्येक बूथवर पैसे वाटले, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, सुनील भुसारांचा आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।